फर्स्ट याच्याकडे जाऊया. फर्स्ट म्हणजे इंटर्नशिप्स जे शोधतायत ते. तर माझं आता क्लिअर क्लिअर मत आहे की तुम्ही आता ऑनलाईन इंटर्नशिप्स वर फोकस कमी करून ऍक्च्युअल हँड्स ऑन प्रॅक्टिकल तुम्हाला नॉलेज कुठे मिळतंय तुमच्या ओन सिटीमध्ये. पुण्यात असेल तर पुण्यात जवळच्या जवळ मिळेल तिथे तुम्ही जा आणि फिजिकली काम करा. अगदी छोटं टू व्हीलरचं गॅरेज जरी असेल ना, पिंट्या गॅरेज नावाचं काही पण, तरी जा तिकडे. दिवसाचे 4 तास तिकडे घालवा. असं महिना 2 महिने जरा घालवा. कितीही छोटंसं काम असेल तरी ते करा, कारण त्याचा फायदा तुम्हाला पुढे कळेल. आणि ज्या लोकांना थोड्या मोठ्या इंडस्ट्रीत अगदीच चांगल्या ठिकाणी जर शोधायची आहे इंटर्नशिप, तर इंटर्नशिप शोधणं इतकं सोपं नाहीये. इट नीड्स पेशन्स. आणि त्यासाठी तुम्हाला काही काही टिप्स सांगतो मी तुम्हाला. पहिलं तर तुम्ही मी तर फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये असताना मी रॅन्डम घुसायचो इंडस्ट्रीमध्ये आणि इंटर्नशिप द्या असं म्हणायचो. पण आता तसं राहिलेलं नाही. आता तुम्हाला थोडा ईमेल हे करून फोन करून जावं लागेल, हे कोविड असल्यामुळे. सो थोडंसं ऑनलाईन शोधा. ईमेल आयडीज, कॉन्टॅक्ट नंबर्स, त्यांना कॉल करा सारखे. सारखे ईमेल टाका. आणि अजिबात एक्सपेक्ट करू नका की तुम्हाला लगेच येस असा होकार येईल कोणत्याही माणसाकडून. तर एकदा त्यांना भेटायसाठी रिक्वेस्ट करा ईमेलवर. ईमेलवरून कॉन्व्हर्सेशन चांगलं होतंय का बघा. त्याच्यानंतर त्यांना भेटा जाऊन पर्सनली तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये, त्या वर्कशॉपमध्ये. कोणतंही किती छोटं असू दे नाहीतर मोठं असू दे, जाऊन भेटा. तरीही ते नाहीच म्हणणार आहेत असंच एक्सपेक्ट करा. पण त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा हे क्लिअर करा काही गोष्टी, की फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग की मला पैशाची अपेक्षा नाही. कारण जेव्हा तुम्ही इंटर्नशिप जायला म्हणता ना, मेजॉरिटी लोक जे इंडस्ट्रीमधले आहेत त्यांना वाटतं की अरे हे हे काम शोधायला आलेत, म्हणजे थोडक्यात त्यांना पैसे हवेत. तर असं नाहीये. हे तुम्ही अपफ्रंट क्लिअर करून टाका की मला पैशाची गरज नाही, मला स्टायपेंड अलाउन्सेस काही नकोय. मी फक्त येऊन इकडे 4 तास 5 तास 8 तास काम करणार आहे. तेवढं करायची फक्त मला परमिशन द्या. तर हे तुम्ही अपफ्रंट जेव्हा सांगाल तेव्हा तुमचे खूप चान्सेस वाढतील लोक हो म्हणायचे. कारण लोकांना एक कळतं की हा बाबा याला पैसे तरी द्यावे नाही लागणार. हे लोक येतील, फक्त बघतील, काम करतील आणि जातील. तर हा एक मेन पॅरामीटर आहे. तुम्ही नोट डाऊन करत असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर पैसे मला नकोयत हा मुद्दा फर्स्ट किंवा सेकंड मीट किंवा सेकंड ईमेल कॉन्व्हर्सेशन जे असेल त्याला तुम्ही क्लिअर करून टाका की मला पैसे नकोयत काही. ह्याच्याने खूप चान्सेस वाढतील. थर्ड थिंग इज, जर तुमचं स्पेसिफिक टार्गेट असेल की मला ह्याच डोमेनमध्ये किंवा ह्याच कोणत्या तरी एक स्पेसिफिक काम करायचंय, म्हणजे एक एक छोट्याशी फर्म आहे तिकडे काहीतरी प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर होतं, तर तुम्हाला असं स्पेसिफिक आहे की तुम्हाला फक्त डिझायनिंगवर काम करायचं त्या प्रॉडक्टच्या. तर तुम्ही असं लिहा ईमेलमध्ये किंवा जेव्हा पर्सनली भेटाल की मी सेकंड इयरमध्ये ह्या कॉलेजमधून हे शिकतोय. मला कटियामध्ये किंवा सॉलिड वर्क्समध्ये किंवा व्हॉट एव्हर याच्यात हा एक्सपिरियन्स आहे. मला ह्या गोष्टी येतात. पण मला प्रॅक्टिकल नॉलेज हवंय जे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये मिळेल मला, असं मला वाटतंय. आणि मी तुमच्याकडे येऊन काम करीन. माझे स्किल्स जे आहेत ते तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी वापरीन. आणि त्याने तुम्हाला पण फायदा होईल, कारण काहीतरी इनोव्हेटिव्ह तुम्हाला मिळेल तुमच्या कंपनीला आणि मलाही शिकायला मिळेल. आणि हे करताना मला कोणत्याही प्रकारचं पेमेंट नकोय, मला अलाउन्सेस नकोय. मला फक्त फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या इथे काम करायला येऊ दे. हे जेव्हा तुम्ही अजून क्लिअर केलं सेकंड पॉइंट की स्पेसिफिक काहीतरी काम आहे, तर अजून चान्सेस वाढतील. कारण जे कोण माणूस असेल कंपनीवाला तो म्हणेल अरे हा याचं इतकं स्पेसिफिक काम आहे, म्हणजे हा जेन्युअनली इंटरेस्टेड आहे. सो पुन्हा तिकडे तुम्ही स्टँड आउट व्हाल. आणि थर्ड थिंग इज, पहिल्यांदा नाही म्हटलं ना तर मग नाही म्हणून नका सोडून देऊ. 4-5 दिवसांनी पुन्हा एक ईमेल करा, पुन्हा एकदा कॉल करा की सर मी मागच्या आठवड्यात केला होता, तुम्ही नाही म्हणला, पण आता काही ओपनिंग आहे का वगैरे, असं थोडासा फॉलोअप घ्या. 2दा-3दा त्यांना नाही म्हणू दे. त्याच्यानंतर तुम्ही असंही करू शकता, एखाद्या आपल्या कोणत्या तरी फॅकल्टी कडून किंवा एचओडी कडून एक ईमेल घ्यायचा, किंवा तुम्ही पुण्यात असाल तर जाऊन कॉलेजमध्ये जाऊन एक लेटर लिहायचं आणि लेटरवर साईन घ्यायची सरांची. आणि त्या लेटरमध्ये असं सर्टिफाय केलं असेल की हा मुलगा आहे किंवा ही मुलगी ह्याच कॉलेजमध्ये माझ्या डिपार्टमेंटमध्ये शिकते, ह्या इयरची आहे. आणि त्या स्टुडंटला तुमच्याकडे इंटर्नशिपला प्लीज परमिशन द्या, असं फॅकल्टी किंवा एचओडी कडून एक लेटर लिहून घ्या.
आणि त्याच्यावर त्यांची सही, हे जेव्हा तुम्ही कंपनीला द्याल ना, तेव्हा कंपनीला खूप जास्त विश्वास होईल, की तुम्ही खरंच जेन्युइन आहात कोणीतरी आणि तुम्ही टाईमपास करायला नाही आलात. कारण माझा पर्सनल एक्झाम्पल देतो मी. सेकंड इयर फर्स्ट सेम झाली होती माझी आणि डिसेंबरची 15-20 दिवस सुट्टी होती. तर मी टाटा मोटर्समध्ये गेलो होतो. डायरेक्ट घुसलो सर्व्हिस स्टेशनवर आणि मला इंटर्नशिप द्या म्हणलं. तर आम्हाला वॉचमननी हाकलून लावलं. मग 2-3 दिवसांनी पुन्हा गेलो. त्या वॉचमनची नजर चुकून आत गेलो आणि डायरेक्ट मॅनेजरकडे गेलो आणि म्हणलो इंटर्नशिप द्या. पण मॅनेजरनी पण हाकलून लावलं. मग तिसऱ्यांदा म्हणलं की नाही, नाही आता पाहिजेच आहे काही पण करून. म्हणून आम्ही कॉलेजमध्ये गेलो. एच-ओ-डी होते. तर आणि ओळख होती आमची. मेसामध्येच काम करत होतो म्हणून मग सरांना म्हणलं अशा-अशा ठिकाणी हवी इंटर्नशिप, एक लेटर देऊ शकाल? तर सरांनी एक लेटर म्हणजे ते लेटर आम्हीच ड्राफ्ट केलं. ते प्रिंट केलं. ते सरांना वाचायला लावलं आणि त्याच्यावर सरांनी फक्त साइन केली. त्या लेटरमध्ये असं लिहिलं होतं की अक्षय जोशी स्टडींग इन सेकंड इयर मेकॅनिकल. आय एम हिज एच-ओ-डी म्हणजे इज द एच-ओ-डी आणि प्लीज ग्रांट हिम द परमिशन इन टाटा मोटर सर्व्हिस स्टेशन आणि त्याचा थोडासा ऍड्रेस त्या कंपनीचा, त्या सर्व्हिस स्टेशनचा असं स्पेसिफाय करून ते लेटर मी ड्राफ्ट केलं. एक सही घेतली आणि पुन्हा गेलो त्या मॅनेजरकडे आणि त्याच मॅनेजरनी ज्यांनी हाकलून लावलं होतं मला 4 दिवसापूर्वी, त्यालाच मी लेटर दिलं. मग तो म्हणला, "ठीक आहे, आता तू एवढं आणलं तर मग तुला देतो काम." म्हणून त्यांनी आम्हाला घेतलं आणि मग 15-20 दिवस आम्ही तिकडे काम करत होतो. अख्खा महिनाभर वगैरे काम करायला जमलं नाही. पण 15-20 दिवस जमलं तेवढं आम्ही केलं. सो असं आहे. थोड्याशा शिव्या खाल्ल्या तरी चालतील, सोडून द्या. पण एवढे एफर्ट्स टाकल्याशिवाय तुम्हाला इंटर्नशिप मिळणार नाहीये, हे लक्षात ठेवा. पण जेव्हा तुम्हाला इंटर्नशिप मिळेल ना, इट विल बी अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स तुमच्यासाठी. सीव्हीवर उठून दिसतं ते आणि तुम्हाला पर्सनल एक कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला खूप गरजेची गोष्ट आहे. कोणत्याही हँड्स ऑन एक्सपिरियन्स. तर आता कोविड-बिविडचं फार नाटक बास झालं. आता घराच्या बाहेर पडा आणि इंटर्नशिप शोधा. एवढं हे आहे. हे 3 पॅरामीटर्स सगळ्यांनी नोट केलेत का? मी जेवढं रँडमली घुसायचो इंडस्ट्रीमध्ये तसं घुसू नका आता. कोविडमुळे एवढं तुम्हाला इझिली नाही घुसता येणार. थोडंसं आधी एक ईमेल करा कोणाला तरी. वेबसाईटवर वरून वगैरे ईमेल मिळेल. ईमेल करा आणि लगेच घुसा आत आणि म्हणा आम्ही ईमेल केला होता, काही रिप्लाय आला नाही म्हणून आम्ही घुसलोय. तर थोडंसं असं जुगाड करायला शिका. कारण अशा ठिकाणी जुगाड केल्याशिवाय तुम्हाला सेकंड इयर वाल्यांना कोणी इंटर्नशिप देणार नाही. पण जर मिळाली ना तर खूपच चांगलं होतं सीव्हीमध्ये. खूपच चांगलं होतं. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज 2-3 प्रोजेक्ट तुम्ही केल्यासारखं आहे. जर तुम्ही जेन्युइनली एक इंटर्नशिप केली तर. ओके. तर हे झालं इंटर्नशिपचं. हे नोट डाउन करून ठेवा. सीव्हीचं घेतो. मी माझा रेझ्युमे दाखवतो तुम्हाला. एक रेझ्युमे मी जे बनवतो ना, ते अगदी 100% परफेक्ट आहेत असं मला म्हणायचं अजिबात नाहीये. कारण मी पण शिकतोय आणि मी कधीही कोणाचं म्हणजे मी ऑनलाईन फक्त थोडंसं बघितलंय, की रेझ्युमे कसा असला पाहिजे आयडियली. मी काही कोणतं वर्कशॉप वगैरे काही अटेंड केलं नाहीये. सो अगदी 100% माझा रेझ्युमे करेक्ट असतीलच असं नाही. पण मी तुम्हाला एक जस्ट आयडिया देतो, की कसा असला पाहिजे रेझ्युमे. ओके. फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग इज की प्रत्येक कंपनी जी प्लेसमेंटला येईल, ऍक्च्युली हे थर्ड इयर वाल्यांसाठी जास्त स्पेसिफिक मी बोलतोय. जेव्हा किंवा कोणत्याही कंपनीज येतील ना, तर एक रेझ्युमे तुम्ही बनवून सगळ्या कंपनीजला नाही पाठवायचा आहे. प्रत्येक कंपनीसाठी वेगळा रेझ्युमे हा बनलाच पाहिजे. त्या जॉब डिस्क्रिप्शन नुसार, त्या कंपनीनुसार. ओके. तर हे आत्तापर्यंत जेवढ्या कंपनी झाल्यात त्याचे मी माझ्या ह्याच्यात रेझ्युमे एवढे बनवलेत. हे बघा, इतक्या कंपनीज येऊन गेल्यात. त्याचे मी बनवलेत हे प्रत्येक ह्याच्यासाठी. तर मी एक डॉक्युमेंट असं बनवून ठेवलंय, की ज्याच्यात मी माझे टोटल स्किल्स आहेत ना, ते फक्त लिस्ट केली. कारण इतके जास्त स्किल्स तुम्ही अक्वायर कराल ना तुमच्या 1-2 वर्षात पुढच्या, की तुम्हालाही कधी-कधी लक्षात राहणार नाही, की तुम्हाला काय-काय येतंय. सो मी एक डॉक्युमेंटच बनवून ठेवलंय, की नक्की मला काय-काय येतं. अगदी बेसिक बेसिक येत असेल तरी मी एक बनवून ठेवलंय, की मला काय-काय येतं. असं वगैरे रँडम. ॲडव्हान्स एक्सेल, अँकरिंग, पब्लिक स्पीकिंग, डेटा व्हिज्युअलायझेशन, ट्रेलो, नोशन, इव्हेंट मॅनेजमेंट असं तसं. तर हे एक डॉक्युमेंट तुम्ही पण बनवा आणि हे Googleवर सेव्ह करून ठेवा. ते दॅट इज ओन्ली फॉर यू. तुम्ही जेव्हा केव्हा नवीन स्किल शिकाल कोणतं, तर ते त्याच्यात ॲड करून ठेवा. हे खूप कामाला येईल तुम्हाला पुढे.
हे असं एक फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग असं एक डॉक्युमेंट बनवून ठेवा. आणि नेक्स्ट म्हणजे मी तुम्हाला सगळ्यात माझा फर्स्ट रेझ्युमे दाखवतो, जो मी साठी 1 वर्षापूर्वी म्हणजे मी थर्ड इयर सेकंड सेम मध्ये असताना बनवला होता. तर हा माझा resume होता. माझं नाव, ऍड्रेस लिहिला नाहीये पूर्ण, मी फक्त पुणे इंडिया लिहिलंय, कारण अख्ख्या ऍड्रेसची गरज नाही. माझा फोन नंबर आणि पर्सनल ईमेल आयडी, तुम्हाला कॉलेजचा टाकायचं तर कॉलेजचा टाकू शकता. एज्युकेशन मध्ये मी सेकंड इयर मध्ये, थर्ड इयर मध्ये होतो. थर्ड इयरचा रिझल्ट आला नव्हता म्हणून मी सेकंड इयरचा सीजीपीए टाकला होता, फर्स्ट इयरचा टाकला होता, 12thचा टाकला आणि 10thचे मार्क्स टाकले. आणि त्याच्या आधी कोणत्या कोणत्या इंटर्नशिप्स केल्या तर 1, 2, 3, 4 ह्या केल्या. टीम मोटिवेटर, क्विक लर्नर हे टाकलं. आणि अकॅडमिक सोडून मी काय काय केलं तर फायनान्स हेड होतो तेव्हा थर्ड इयर मध्ये, आणि ट्रेक लीडर्स स्पॅनर ऍट मिड अर्थ वाईल्ड लाईफ. हा एकदम बेसिक आणि थोडाफार सिम्पल असा हे होता. आणि इथे मी फिजिकली, आमचा फिजिकली इंटरव्ह्यू झाला होता म्हणून फिजिकली एक फोटो चिकटवला होता इथे. ओके, तर तुम्ही एक सॉफ्ट कॉपी, आता इथे माझे सगळे सॉफ्ट कॉपी वाले रेझ्युमे आहेत, तर इथे तुम्ही एक फोटो असलाच पाहिजे तुमचा. तर हा खूप बेसिक आहे. आणि आता 1 वर्षात मी इतके रेझ्युमे बनवले, तर ते कसे कसे बनवले ते तुम्हाला सांगतो. आता हा अमेझॉन कंपनी आली होती तर त्याच्यासाठीचा मी बघ कसा बनवला होता. सेम अक्षय माझं नाव, इथे एज लिहिलं होतं ब्रॅकेटमध्ये, आणि पुणे लिहिलं होतं, अख्खा ऍड्रेस नाही लिहिलाय. तुम्ही अजिबात ऍड्रेस अख्खा लिहायची गरज नाहीये, इट इज अननेसेसरी इन्फॉर्मेशन, काहीच गरज नाही. फोन नंबर, ईमेल आयडी, आणि थर्ड इयरचा फक्त मी लिहिलाय कारण फायनल इयरचा रिझल्ट आला नाही ऑब्व्हियसली. थर्ड इयर, सेकंड इयर, फर्स्ट इयर असं नाही, जो कोणता लेटेस्ट माझा सीजीपी आहे तो मी लिहून टाकला होता. 12th HSC 84%, 10th 93%, आणि इन्स्टिट्यूशनचं नाव. हे खूप मस्त आहे. 12th आणि 10thचे मार्क्स अजिबात स्किप करू नका, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. जितका इंजिनिअरिंगचा सीजीपी आहे तितकाच तुमचा 10th आणि 12thचे मार्क्स आहेत. तर हे केलं होतं. आता अमेझॉन साठीचा जॉब डिस्क्रिप्शन होतं, नॉन टेक्निकल होतं, कॉम्प्लायन्स ऑफिसर म्हणून नॉन टेक्निकल होतं. त्याच्याशी इंजिनिअरिंगशी इतका काही डायरेक्ट रिलेशन नव्हतं, म्हणून हा मी जो रेझ्युमे डिझाईन केलाय तो नॉन टेक्निकल जॉबसाठी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर नॉन टेक्निकल जॉबसाठी आहे म्हणून मी माझे नॉन टेक्निकल स्किल्स जे आहेत ते वर आणले. सो मी पोर्टफोलिओ आधी दिला की मेसा VIIT मध्ये मी काय काय केलं होतं. तर मॅनेज एक्सपेंडिचर अँड मेक मंथली बजेट रिपोर्ट्स, डॉक्युमेंटेशन अँड स्पॉन्सरशिप अक्विजिशन हेड, हे मी सेकंड इयर मध्ये होतो. आणि मॅनेजमेंट आणि टास्क बेस्ड अलोकेशन ऑन ट्रेलो, हे मी आत्ता करतोय. तर हे 3 गोष्टी ह्या थर्ड इयर मध्ये, सेकंड इयर आणि फायनल इयर मध्ये केलं होतं. मी डायरेक्ट पोस्ट लिहिल्या आहेत, फायनान्स हेड, मेंटर असं लिहिलं ना की ते खूप शॅलो वाटतं, आणि एक्झॅक्टली तुम्ही काय केलंय, तुमच्याकडे स्किल्स काय हे कोणाला कळत नाही. सो तुम्ही ऍक्च्युली काम काय केलं ना ते लिहा. मग मिड अर्थ मध्ये मी काय काय केलं तर हे केलं, हे केलं, हे केलं, असं लिहिलंय त्याच्यात. आणि हे नोट करा की अमेझॉन कंपनी, अमेझॉन आली होती ती नॉन टेक्निकल साठी होती म्हणून मी पोर्टफोलिओ आधी लिहिला, नंतर कॉर्पोरेट इंटर्नशिप एक्सपिरियन्स लिहिला, ते इकडे नाव लिहिलं कंपनीचं, आणि खाली काय केलं एका लाईन मध्ये लिहिलंय. आता जर तुम्ही इकडे बघितलं असेल ना तर हे इकडे फॉर्मॅटिंग माझं खूप बेकार गणलं होतं, हे असं इकडे तिकडे इकडे तिकडे, तेव्हा मला माहित पण नव्हतं काही. इकडे अजून एक चूक झाली होती, ते म्हणजे फर्स्ट इयरचे मार्क्स लिहायची गरज नव्हती, फक्त सेकंड इयरचे झाले असते. दिस इज अननेसेसरी इन्फॉर्मेशन. ओके, तर मग कॉर्पोरेट इंटर्नशिप एक्सपिरियन्स झाल्यानंतर स्किल्स काय आहेत माझ्याकडे. मी ऍडव्हान्स एक्सेलवर काम करू शकतो, मी MS ऑफिसवर काम करू शकतो, मी G Suiteवर तुम्हाला जेवढं वर्कशॉपमध्ये जे घेतलं ते G Suite वापरू शकतो, मी ट्रेल वापरू शकतो, मी नोशन वापरू शकतो, आणि मी डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी पॉवर BI वापरू शकतो. तर ह्या गोष्टी दिल्या ओनली बिकॉज हा नॉन टेक्निकल जॉब होता. आणि एक अमेझॉन ही लेटेस्ट ई कॉमर्सची कंपनी आहे, त्याचं कंपनी कल्चर जे आहे ते खूप मॉडर्न आहे, म्हणून असं थोडंसं ग्राफिकल काहीतरी आहे डिझाईन रेझ्युमे मध्ये, तर म्हणून ते ऍक्सेप्ट करतील. म्हणून मी असं टाकलं होतं की माझी पर्सनॅलिटी कशी आहे हे रिक्रुटरला कळलं पाहिजे, म्हणून मी असं बनवलं होतं. हे काही काही लेटेस्ट कंपनीसाठी चांगलं आहे, पण आपल्या कन्व्हेन्शनल मेकॅनिकलच्या ज्या कंपनीज आहेत त्यांना असं करू नका, मी असं सजेस्ट करीन. कारण असं जर असेल रेझ्युमे मध्ये तर आयदर तो रेझ्युमे डायरेक्ट रिजेक्टच होईल, नाहीतर मग डायरेक्ट इंटरव्ह्यूला शॉर्टलिस्ट पण व्हाल.
सो ही रिस्क आहे थोडीफार. मी सजेस्ट नाही करत तुम्हाला. तुम्ही ठरवा कशी कंपनी आहे आणि त्यावरून. आणि लास्टला एक स्टेटमेंट लिहिलं होतं मी, डू लेट मी नो इफ आय एम द परफेक्ट फिट फॉर अमेझॉन, थँक्यू. एक अपिलिंग स्टेटमेंट. तर असा मी हा 2 पेजचा रेझ्युमे बनवला होता. आयडियली 1 पेज रेझ्युमे असेल तर जास्त बेटर असतं, पण माझ्याकडे तेवढे रेलेव्हंट स्किल्स होते त्या जॉबसाठी, म्हणून मी सगळं 2 पेजचा केला. ओके. तर असं झालं अमेझॉनचा. टेक्निकल जॉब असेल कोणता, तर टेक्निकल जॉब भरपूर येऊन गेले, पण मी कुठे अप्लाय नव्हतं केलं, म्हणून मी तसा रेझ्युमे माझा नाहीच आहे ऑलमोस्ट. जर तुम्हाला तो टेक्निकल जॉबवाला आला, तर ह्याच्यात माझ्या रेझ्युमेमध्ये काय काय मिसिंग आहे, तर मी कोणते प्रोजेक्ट्स केले ते मिसिंग आहे. अजून तुमचं काही असेल तर ते पण तुम्ही ऍड करू शकता. टेक्निकल रोल असेल तर सगळ्यात वर तुमचं टेक्निकल प्रोजेक्ट किंवा टेक्निकल इंटर्नशिप्स येणार. आणि सगळ्यात खाली तुमचं काय, जर डिजिटल मार्केटिंग केलं असेल किंवा काय ग्राफिक डिझायनिंग असेल तर ते तुम्ही टाका. फक्त कमी टाका, एका लाईन मध्ये टाका, फार काही टाकत नका बसू. जे जॉब डिस्क्रिप्शन सांगतंय की आम्हाला हे हवंय आणि ते जर तुमच्याकडे आहे ना, तर ते इलॅबोरेट करा थोडं रेझ्युमे मध्ये. आणि जर जॉब डिस्क्रिप्शन वाल्याला काही ते नकोय, म्हणजे आता अमेझॉन वाल्यांना मी व्हेकल डायनामिक्सचं प्रोजेक्ट केलं माझ्या फायनल इयरमध्ये, तर ते काही नको होतं अमेझॉन वाल्यांना, म्हणून मी त्याच्यात मेन्शनच केलं नाहीये. तुम्ही केलं एका लाईन मध्ये करा, फार डिटेल्स लिहित बसू नका. तर असा रेझ्युमे असला पाहिजे. तुमचं नाव, एज, राईट साईडला लेटेस्ट फोटो, जो तुम्ही फॉर्मल्स किंवा ऍटलिस्ट काहीतरी डिसेंट वाटतं असा फोटो, ईमेल आय डी, फोन नंबर, आणि फक्त तुम्ही कुठे बेस्ड आहात ते लिहिलेलं थोडं बेटर असतं. पुणे, इंडिया मी लिहिलं होतं. एज्युकेशन यायला पाहिजे. तुम्ही फ्रेशर आहात म्हणून सगळ्यात पहिले एज्युकेशन किती झालंय, काय झालंय आणि तुमचं स्कोर काय, हे आलं पाहिजे. आणि एज्युकेशन नंतर ऍक्च्युली कॉर्पोरेट इंटर्नशिप एक्सपिरियन्स येईल जर टेक्निकल रोल असेल तर. आणि त्याच्यानंतर येईल प्रोजेक्ट कोणते केलेत, त्याच्यानंतर काही पोर्टफोलिओ असं कुठे काम केलंय का, आणि त्याच्यानंतर स्किल सेट्स, आणि त्याच्यानंतर तुम्ही असं जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुमच्या रिस्कवर तुम्ही टाकू शकता. आणि खाली पण हे खूप ऑप्शनल आहे, अशी एक स्टेटमेंट टाकणं, मी टाकलं होतं. तुम्ही पण टाकायचं असेल तर टाकू शकता, नाहीतर नका टाकू. तर हा बेसिक रेझ्युमे आहे. हा अगदी परफेक्ट नाहीये. काही लोक म्हणतात की अगदी असं एका ओळीत नसतं लिहायचं, ते इकडे मार्जिन करून लेफ्ट साईड, राईट साईड. तर मग मला हे जास्त पटतं किंवा आवडतं म्हणून मी असं केलंय. तुम्हाला थोडं वेगळं हवं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. इट इज टोटली अप टू यू. तर हे झालं रेझ्युमेचं. सीजीपीए मॅटर करतो का आपल्या ह्याच्यामध्ये, समजा नॉन टेक्निकल साठी? नाही करत, पण रेझ्युमेवर असला पाहिजे. खरं सांगायचं ना, टेक्निकल रोल जरी असेल ना तरी सीजीपीए मॅटर करत नाही. तुमचा सीजीपीए 8च्या वर, 8.5च्या वर असेल ना, तर कंपनीज डायरेक्टली घेतात. म्हणजे तुला 8.8 आहे आणि ह्याला 8.6 आहे, मग मी तुलाच घेणार असं नाही. दोघांनाही घेतात, दोघांचा इंटरव्ह्यू होतो, आणि तुम्ही इंटरव्ह्यू कसा देता ह्याच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन. सो म्हणजे म्हणजे तरी हा, मिनिमम किती पाहिजे सीजीपीए? हे बघा, जितका जास्त असेल तितका चांगला आहे कधी पण, नो डाऊट. पण मी तर म्हणेन ऍटलीस्ट 8.5 मिनिमम ठेवा. 8.5. ओके. ओके. आणि 9च्या वर वगैरे गेलात ना तर जास्तच चांगलं आहे. कारण सिनारिओ कसा होतो मी सांगतो तुम्हाला. आयडियल जनरल केसेसमध्ये कसं होतं, कंपनी येते म्हणते 8च्या वर जे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना घ्या. मग काय 50, 60, 100 पोरं येतात. मग एक ऍप्टिट्यूड होते. मग 100 पोरांपैकी 50 लोक ते तिकडे काढून टाकतात की ऍप्टिट्यूड टेस्टवरून. मग 50 लोकांवरून जीडी घेतात आणि जीडी वरून 30 लोक सिलेक्ट करतात. मग 30 वरून फायनल इंटरव्ह्यू साठी मे बी त्यांच्याकडे पोझिशन 7-8 असतील, तर 25-30 लोकांचे हे घेतात इंटरव्ह्यू आणि त्याच्यातले 7-8 लोक सिलेक्ट करतात. ही जनरल केस आहे. पण आता कधी कधी काय होतं माहितीये का, कंपनीला ऍप्टिट्यूड घ्यायचीच नाहीये, जीडी पण घ्यायचाच नाहीये, त्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर ते काय करतात, सगळे 8च्या वर पॉइंटरवाले घेतात आणि मग एखादी काहीतरी ऍप्टिट्यूड छोटीशी ठेवतात, आणि त्या ऍप्टिट्यूड मध्ये जे क्लिअर करतील ना, जर सपोज 50 लोकांनी क्लिअर केला ऍप्टिट्यूड, पण त्यांना इंटरव्ह्यू साठी 25च पाहिजे, तर मग ते टॉप पॉइंटरवाले जे 25 आहेत त्यांना सिलेक्ट करतात. आणि हे कुठे जाहीर करत नाहीत की आम्ही पॉइंटरवालेच घेणार वगैरे, असं काही कोणी क्लिअर करत नाही. पण हे कमी केसेसमध्ये होतं. जितका पॉइंटर जास्त असेल तितका चांगलं आहे तुमचं. पण अगदीच कमी असेल थोडाफार तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही.
8:30-9 ठेवा. अगदी 7:30-8 नका ठेवू. 8:30-9 ठेवा. एकच कंपनी आतापर्यंत आपल्या कॉलेजमध्ये आलेली की जिला पॉइंटर 9-9:30च्या वर लागतो. त्यांचं शॉर्टलिस्टिंगच तसं आहे. मला खालची मुलंच नकोत. पण अशी ती एकच कंपनी आहे. बाकीच्या कोणत्याच कंपनी असं करत नाहीत. म्हणजे नॉन पॉइंटर टेक्निकलची पण डिमांड असते का पॉइंटरची? नाही, खरं एवढं नसतं काही. पॉइंटरचं टेन्शन घेऊ नका. रेअर केसेसमध्ये तुम्ही एलिमिनेट होऊ शकता. पण ते एलिमिनेट तुम्ही होता ते तुम्हाला कळत पण नाही की कशाच्या बेसिसवर एलिमिनेट केलंय. सो इतका विचार नाही करत बसायचा. जितका जास्त तुम्हाला पॉइंटर ठेवता येईल तितकं ठेवा, एवढंच. आणि पॉइंटर मेंटेन करणं फार अवघड नाहीये. एक्झामच्या आधी 1 आठवडा खचून अभ्यास केला ना, तुमचा 9 पॉइंटर असंही येईल, कसंही येईल. आणि अजून एक सिक्रेट आहे पॉइंटर मेंटेन करण्याच्या मागे, ते म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक फॅकल्टीशी रिलेशन चांगले ठेवा. आणि बाय द मीन चांगले ठेवा. भांडणं नाही तुम्ही कोणी करणार मला माहितीये, पण ऍटलिस्ट एक कम्युनिकेशन ठेवा. कारण तुम्ही नुसतं लेक्चरला जॉईन होणार, एक्झिट होणार, जॉईन होणार, एक्झिट होणार असं नाही. एक पर्सनल बॉन्डिंग करा फॅकल्टीशी. खूप 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 फरक पडतो. अल्टिमेटली अभ्यास तुम्हालाच करायचा आहे, हे आहे. अभ्यास करा, सरांची कॉन्टॅक्ट मेंटेन करा आणि मग पॉइंटर 9च्या वर जाईल तुमचं. कव्हर लेटर कसं लिहायचं? तेच मी सरांकडून जे म्हणलं ना, घ्यायचं ते की स्टडिंग इन सेकंड इयर दिस डिव्हिजन इन दिस कॉलेज आणि आय एम हिज एचओडी किंवा असं एचओडीच्या तर्फे लेटर असतं ते. तो माय सेल्फ आय एम हिज एचओडी अँड आय रिक्वेस्ट यू म्हणजे द कंपनी से यू द टाटा मोटर्स मॅनेजर टू accept him as an intern for 15 days, 20 days, 1 month, 6 months, whatever. असं एक छोटासा 2 पॅराग्राफ हे तूच लिहायचं श्रीरंग. त्याची सॉफ्ट कॉपी तूच बनवायची, त्याची प्रिंट तूच काढायची आणि मग तू एचओडी सरांना फक्त सांगायचं जाऊन की सर याच्यावर साईन करा, बस. ओके. त्या लेटरमध्ये मे बी सर चेंजेस सांगतील, मग चेंजेस ते कर, सरांची साईन घे आणि ते लेटर जाऊन द्यायचं कंपनीला. जे प्लेसमेंटला पॉइंटर असतो तो करंट इयरचा असतो का ओव्हरऑल ॲव्हरेज असतं? ऍव्हरेज फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत तुमचं जे ऍव्हरेज आहे ते. जर थर्ड इयर मध्ये आपल्याला प्लेसमेंट पाहिजे असेल तर मग तेव्हा त्यांचा क्रायटेरिया काय असतो, म्हणजे इन जनरल असं? नाही, असा क्रायटेरिया म्हणजे थर्ड इयर मध्ये जी कंपनी येते ना, हार्डली एखाद दुसरी कंपनी येते. आमच्या वेळेला फक्त होती. तर ती कंपनी येते आणि त्यांचा क्रायटेरिया काय सेमच असतो की इतक्या पॉइंटर किंवा ऍप्टिट्यूड क्लिअर करा, जीडी क्लिअर करा, इंटरव्ह्यू क्लिअर करा. असे 3 राऊंड असतात. 2 राऊंड, 3 राऊंड, कंपनी टू कंपनी डिपेंड करतात. कंपनीनुसार वेगळं असतं. काही लोक डायरेक्ट इंटरव्ह्यू घेतात, काही ऍप्टिट्यूड आणि जीडी घेतात, काही ऍप्टिट्यूड आणि इंटरव्ह्यू घेतात. असं परम्युटेशन कॉम्बिनेशन असतं. इंटरव्ह्यू कशाशी रिलेटेड घेतात? टेक्निकल स्किल्स की आपले नॉन टेक्निकल? जॉब डिस्क्रिप्शन काय आहे त्याच्यावर डिपेंड करतं. प्युअरली टेक्निकल वर झाला होता माझा. आणि माझ्याकडे तेव्हा प्रोजेक्ट्स वगैरे काही दाखवायला नव्हते कारण मी काही केलेच नव्हते. तुम्ही असं करू नका. तर प्रोजेक्ट्स विचारतात आणि प्रोजेक्ट्स माझ्याकडे नव्हते म्हणून मी इंटर्नशिप्स आहेत असं सांगितलं होतं, कारण मी खरंच केल्या होत्या त्या. मग त्यांनी इंटर्नशिप्सवर क्वेश्चन विचारले आणि इंटर्नशिपमध्ये मी काम काय केलं होतं तर गिअर्स मॅन्युफॅक्चर केले होते. रेल्वेसाठी जे गिअर्स लागतात ते मॅन्युफॅक्चर करत होतो असेंब्ली लाईनवर. तर त्याच्यावरून ते मी एक्सप्लेन केलं थोडं. मग त्याच्यावरून ते अकॅडमिक्सवर आले की जर तू गिअरवर काम केलं मग गिअर रेशो काय असतो, अडेंडम डिडेंडम काय असतं, याची डेफिनेशन काय असते, असं. म्हणजे जे मी काम केलं त्याची थिअरी मला माहिती पाहिजे आणि त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज पण मला माहिती पाहिजे, असं एवढं चेक केलं होतं. आणि फोकस कसा करायचा? समजा आपल्याला जर थर्ड इयर नंतर जर प्लेसमेंट हवी असेल, नाही तर अजून काही कंपनीजला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, तर मग जो वेळ उरलेला आहे तर त्याच्यामध्ये कसं आपण अजून इंटर्नशिप करू शकतो, नाही तर अजून प्रोजेक्ट करू शकतो टार्गेट करण्यासाठी? कधी म्हणताय? कधी म्हणजे वेळ उरला तर म्हणजे समजा आता प्लेसमेंटच्या आधी जेव्हा इंटरव्ह्यू सुरू होतात, नाही तर आपल्याला आउटसाइड इंटरव्ह्यू द्यायचे, तर मग त्याच्यासाठी पर्सनली आपण वेगळे कोर्सेस करायचे, इंटर्नशिप करायच्या, की आपला एखादा प्रोजेक्ट आहे त्याच्यावरच फोकस करायचा?
असं. नाही, कोणत्या स्पेसिफिक मला कंपनीमध्ये जॉब पाहिजे म्हणून मी हे सगळं करणार असं अजिबात करू नका. ही सरळ चूक आहे. म्हणजे मला से कोणत्या तरी मला टेस्लामध्ये जॉब पाहिजे, मग मी फक्त बॅटरी कशी मॅन्युफॅक्चर होते आणि इलेक्ट्रिक व्हेकल कशी बनते हे नाही शिकणार आहे मी. असं अजिबात फोकस करू नका, कारण तुम्ही तेवढं शिकाल आणि ड्यू टू एनी स्मॉल रिझन तुमचं सिलेक्शन झालं नाही ना, तर तुम्हाला डिप्रेशन येईल, कारण तुमचा वेळ वाया गेला, तुमचं सगळंच वाया गेलं, तुमचं मोटिवेशन गेलं. तर असं अजिबात करायचं नाहीये. तुम्ही आत्ताशी सेकंड इयर मध्ये आहात, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. आत्ता तुम्हाला कशावर फोकस करायचं आहे, तर तुमचं अकॅडमिक्स, तुमचे इंटर्नशिप्स, तुमचे प्रोजेक्ट कोणतेही घ्या. स्पेसिफिक टॉपिक घेतलाच पाहिजे असं नाही, कारण कंपनी जेव्हा इंटरव्ह्यू घेते ना, तेव्हा कंपनीला तुमच्याकडून टेक्निकल स्किल्स काही नको असतात. त्यांना फक्त पाहिजे असतं की तुम्ही किती चांगलं शिकू शकता, तुम्ही ग्रुपमध्ये ऍडजस्ट होऊ शकता का, तुम्ही लोकांबरोबर काम करू शकता का, आणि तुम्ही जे शिकला आहे तर ते तुम्हाला बरोबर येत आहे का. ते स्वतःहून विचारतात की विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट. आणि जर तू म्हणला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आणि मग त्यांनी विचारलं मेटल कास्टिंगची प्रोसेस सांग, आणि जर ती तुला सांगता आली नाही ना, तर मग तू रिजेक्ट होतो. कारण तू स्वतः सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस माझ्या चांगला आवडतो मला सब्जेक्ट, मग तो तुला यायला पाहिजे. आणि जर तुला यायला पाहिजे तर मग तुला ते सगळं यायला पाहिजे. सो जो सब्जेक्ट तुम्हाला आवडतो तो तुम्ही सांगा आणि त्याच्यावर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. हे जर तुम्हाला बोलता आलं ना, मग तिकडे डिझायनिंगचा जरी जॉब असेल तरी ते तुम्हाला घेऊन टाकतील, कारण त्यांना माहितीये की तुम्हाला जे येतं ते तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही ते शिकू शकता चांगलं. ओके. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा रँकिंग किती मॅटर करतं रेझ्युमे मध्ये? नाही. काहीच नाही. कारण तुला सांगतो, हा इंटरव्ह्यू बरं झाला तू हा पॉइंट काढला. इंटरव्ह्यू मध्ये ही चूक अजिबात करू नका. तुम्हाला फ्युचर ऍस्पिरेशन्स जर विचारले ना, तुमच्यापैकी जर कोणी सांगितलं की मला पुढे जाऊन बिझनेस करायचा आहे, मला पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे आहेत, मला पुढे जाऊन MS करायचं आहे, गेट द्यायची आहे, तर तुम्हाला तिथल्या तिथे रिजेक्ट करतील. तुम्ही कितीही भारी कॅन्डिडेट असाल पण तुम्हाला रिजेक्ट करतील. का? कारण कंपनीला लॉंग टर्म साठी एम्प्लॉईज पाहिजे, जो 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष त्यांच्या कंपनीमध्ये काम करेल असा एम्प्लॉय पाहिजे. सो तुम्ही जर म्हणला की मी MS चा मला GRE दिली आणि माझा एवढा एवढा स्कोर आहे, केवढा भारी आहे मी, तर मग ते म्हणतील GRE दिली म्हणजे तुला जायचंय बाहेर, म्हणजे तुला जर्मनीला जायचंय, म्हणजे तुला US ला जायचंय, मग आत्ताच जा, आमच्या कंपनीत येऊ नको, असं तोंडावर बोलतात आणि हाकत. तर जरी तुमचं एम ते असेल तरी ते सांगू नका किंवा CV वर ते नका मेन्शन करू. इट इज नॉट गुड. माझ्या एकदम ओळखीच्या फ्रेंडचं असं झालं होतं. EDC वाला होता तो मित्र, आणि इंटरव्ह्यू चालू होता आणि त्यांनी फुल असं पॅशनेटली सांगितलं की मी EDC मध्ये काम करतो आणि असं तसं, मी EDC मध्ये हे शिकलो. आणि मग त्यांनी विचारलं की तू का शिकला हे सगळं, तर तो म्हणला नाही मला पुढे जाऊन बिझनेस करायचा आहे वगैरे वगैरे. तर मग त्यांनी तिथल्या तिथे इंटरव्ह्युअरनी म्हणलं की बाबा तुला बिझनेस करायचा तर तू आमच्या इथे काम करायला येतोय, जा निघ, म्हणून क्लोज इंटरव्ह्यू. ओके. तर ह्याच मुद्दा घेऊन माझा मित्र जर असं बोलला असता की मी EDC मध्ये काम केलं, मला हे स्किल्स येत आहेत, पण मला वाटत नाही की मी ऍक्च्युअल बिझनेस सेट करू शकीन, आणि मला हे स्किल्स कुठेतरी एका ऑर्गनायझेशन मध्ये चांगल्यासाठी वापरायचे आणि आय फील युअर ऑर्गनायझेशन इज द बेस्ट. तर असं जर त्यांनी पोर्ट्रे केलं असतं तर मे बी त्यांनी घेतलं पण असतं की बाबा ह्याच्याकडे स्किल्स आहेत पण ह्याचा बिझनेस करायचा प्लॅन नाहीये, याला ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्यात इंटरेस्ट आहे, म्हणून त्यांनी घेतलं पण असतं. पण त्यांनी उलट केलं, मला बिझनेस करायचा, मग ते म्हणले जा बिझनेसच कर, इकडे नको येऊ, असं. आणि सेम केस ह्याच्यात होते. मला US ला जायचंय, मला UPSC द्यायचे, मला MPSC द्यायचे, तर मग नका येऊ म्हणतात. खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतं. प्रत्येक गुगल फॉर्म जो येतो कंपनीचा तिथे क्लिअर मेन्शन केलेलं असतं कंपनीने, दोज कॅन्डिडेट्स हू आर इंटरेस्टेड इन परस्युइंग हायर एज्युकेशन ऑर बिझनेस ऑर ऑन्टरप्रिनरशिप शुड नॉट अप्लाय, असं असतं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण ज्या कंपनीमध्ये इंटर्नशिप अप्लाय करतो ना, त्या कंपनीमध्ये ती कंपनी जर का प्लेसमेंटला आली तर तिचे जास्त चान्सेस असतात प्लेस व्हायचे, असं की असते का? असू शकतात, पण असं इतकं इझिली अशी कंपनीमध्ये इंटर्नशिप तुला मिळणं फार अवघड जाईल, तुला नाही मिळणार इतकं इझिली.
आता प्लेसमेंटसाठी कोणत्या कंपनी येतात, हे ते. तर ह्या कंपनीज मध्ये तुला डायरेक्ट इंटर्नशिप नाही मिळणार आहे. तुला त्या ह्याच्यात इंटर्नशिप द्यायला सुद्धा तुला इंटरव्ह्यू प्रोसेस वगैरे असते. तुला इंटर्नशिप्स कुठे मिळणार आहेत, तर तुझ्या जवळच्या वर्कशॉपमध्ये, गॅरेजमध्ये, छोट्या मीडियम स्केल प्रोडक्शन जे करतात, छोटे छोटे पार्ट्स काहीतरी हे करतात, मिलिंग, ग्राइंडिंग, विंडिंगचे वर्कशॉप किंवा MIDC मध्ये वगैरे असतात, तिथे तुला मिळणार आहे. आणि त्या कंपनीज तुझ्या प्लेसमेंटला नाही येणार आहेत. ओके, खूप रेअर केस आहे ही तुझी. पण जर तुझी केस अशी जर घडली ना, तर मग डेफिनेटली तुझ्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण तू त्याच कंपनीमध्ये इंटर्नशिप केली, तुला त्याचा एक्सपिरियन्स आहे, मग तुला नक्कीच प्रेफरन्स देतील. पण अशी गोष्ट घडणं फार रेअर आहे. घडलं तर चांगलं आहे, घडू दे तुमच्या बाबतीत. आउट ऑफ इंडिया इंटर्नशिप करू शकतो का? करू शकतो, पण आता तर कोविडमुळे तर इतक्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज नाहीच मिळत. कोविड नंतर म्हणजे थर्ड इयर मध्ये आता खूप टफ आहे. तू ट्राय नक्कीच करू शकतोस. टफ आहे, पण लाईक अवघड आहे तेवढं मिळणं. मिळाली तर मग भारी आहे, काहीच इश्यू नाही त्याच्यात. तुझ्या ओळखी थ्रू वगैरे असेल ना, तर मग होऊ शकतं इक्वल. ओळखतं नाही, डायरेक्ट लेटर वगैरे पाठवायचं नाही, मेल. खूप चान्सेस रेअर आहेत. तुला ट्राय करायचं तर नक्कीच कर, मी म्हणेन. पण साइड बाय साइड लोकल कंपनीज मध्ये पण अप्लिकेशन जाऊ देत. एका फॉरेन युनिव्हर्सिटी किंवा फॉरेन कंपनीच्या जीवावर थांबू नकोस. इंटर्नशिप कुठेही केली चालतंय असं काही आहे का, की पुण्यामध्येच करायला पाहिजे? नाही, कुठेही कर, काहीच प्रॉब्लेम नाही. लोकेशन मॅटर नाही करत, आपण कुठल्याही स्टेटमध्ये वगैरे केली तरी? अजिबात नाही करत. अनलेस अँड अंटिल तू खूप क्लिअरली, इवन ना एखाद्या कंपनीचं नाव, अगदी छोट्या छोट्या कंपनीज असतात, तर त्याचं नाव लोकांना माहिती पण नसतं बाहेर. पण तरीही तू जर चांगलं काम तिकडे केलंस आणि तू त्या इंटरव्ह्यू मध्ये जर सांगू शकला की माझी कंपनी हे करते आणि त्याच्यात हे कामासाठी मी सपोर्ट केला आणि मला हे शिकायला मिळालं, हे जर तू एकदम कन्व्हिन्सिंगली सांगता आलं ना तुला इंटरव्ह्यूअरला, तर मग तुला सिलेक्ट करून टाकणार. ते क्रॉस चेक कोणी करत बसत नाही की ही कंपनी खरंच एक्झिस्ट करते का, किंवा तू खरंच काम केलं का. तर इट इज टोटली तुमचे कम्युनिकेशन स्किल्स तिकडे कामाला येतात. म्हणजे काही ठिकाणी मी स्वतः सांगतो की मी काही ठिकाणी 20 दिवस 25 दिवसच काम केलंय, पण मग सांगताना मी सांगितलं मी 1 मंथ काम केलंय. ते 20-25 दिवस काही कारणामुळे मला नाही जमलं, पण तुम्ही तेवढंस मॅनिप्युलेट करू शकता. पण जे मी 20 दिवस 25 दिवस काम केलं ते मी खूप जेन्युइनली आणि हार्डवर्कनी केलं, म्हणून तो 25 दिवसाचा आणि 30 दिवसाचा फरक माझ्या बोलण्यातून आला नाही. पण इंटरव्ह्यूअर खूप शार्प असतात, त्यांना लगेच कळतं की तुम्ही खोटं बोलताय का खरं बोलताय. तर कुठेही करा इंटर्नशिप, पण मन लावून करा आणि शिका, काही ना काहीतरी शिका. प्रोग्रामिंग लँग्वेज लागते का? तू त्या जॉबसाठी अप्लाय करत असशील तर नक्कीच लागते, नाहीतर अजिबात नाही लागत. नाही ना. तू मास रिक्रुटर्स आपल्या इथे येतात, TCS, कॉग्निझंट, ॲक्सेंचर, तर यांना लागते प्रोग्रामिंग लँग्वेज. मेकॅनिकल कोर मध्ये नाही लागत ना. मेकॅनिकल कोअरमध्ये नाही लागत. असेल, तू शिकला असेल तर नक्कीच तुला बेनिफिट आहे. कारण आता कार्तिक प्लेस झाला PTC मध्ये. PTC मेकॅनिकलचीच कंपनी आहे, पण त्याचा रोल काहीतरी सॉफ्टवेअरशी रिलेटेड आहे, म्हणजे कोडिंगशी रिलेटेड आहे. आणि त्यांनी कोडिंग शिकला होता तो, आणि इंटरव्ह्यूच्या आधी आय थिंक त्यांनी थोडं अजून प्रॅक्टिस केली, इंटरव्ह्यू दिला, कोडिंग येत होतं म्हणून सिलेक्टही झाला. तर तुम्ही पण शिकलेलं कधी पण चांगलं आहे. नका शिकू असं मी अजिबात म्हणणार नाही. शिका, प्रत्येकाने शिकलं पाहिजे कोडिंग. गेटचा स्कोअर इंटरव्ह्यू मध्ये मॅटर करतो असं काही आहे का? म्हणजे टेक्निकल चांगलं येते असं काही ते अज्युम करतात का? नाही, अजिबात नाही. मी पुन्हा रिपीट करतो, तू गेटचा स्कोअर वगैरे टाकला ना, तर मग ते विचारतील तुला तू गेट का दिलीस. मग तू म्हणणार मला MTech करायचंय. मग ते म्हणतील मग तुला MTech करायचं तर मग तू का कामाला येतोय आमच्या इथे. झालं, विषय संपला. सो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे MS, बिझनेस हे ते रेझ्युमे मध्ये शक्यतो नका करू, अनलेस अँड अंटिल तुमचं जेन्युइनली असं झालंय की तुम्ही गेट दिली, पण तुम्ही आता ठरवलंच की तुम्हाला जॉबच करायचा, असं तुम्ही कन्फर्म ठरलं असेल ना, तर मग तुम्ही त्या इंटरव्ह्यूअरला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे
की मी गेट दिली, माझा प्लॅन होता एमटेक करायचा, पण ह्या कारणाने मी गेट नाही देणार आहे आणि मला जॉबच करायचा आहे. आणि मग माझे स्किल्स कसे ऑर्गनायझेशन मध्ये कामाला येतील तुमच्या. सेशन खूप हेल्पफुल होतं, मला अर्जंट काम होतं. ओके निशाद, एनी टाइम काही वाटलं तर कधी पण कॉन्टॅक्ट कर मला. माय प्लेजर. बाय बाय. दादा तू इंटर्नशिप कुठल्या कंपनीत केली होती? मी 4 ठिकाणी गेली होती. रॉयल एनफिल्ड, टाटा मोटर्स, क्रिएटिव्ह इंजिनियर्स आणि किर्लोस्कर.